व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझे स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाग्वार दे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेने श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषाशी दाहक. तो शून्या वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा. दया सागरा परिपूर्णा परज्योती प्रकाश गहना. करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परत्वा पाळिले पितिया परित्वा संभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग जे सृजले अवघे. जनक जनेनी पण स्वभावे सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालो निगर्भाधना लौकिक रचना दाखविली. तुझ न जालता जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगजेटी अपराध पोटी घाली माझी या अपराधांच्या राशी. भेदून गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी. आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध. माता काय मानी तयाचा खेद. तू कृपाळुआ गोविंद माय बाप मज लागी. उदंडा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील. आराटी लागी मृदुला कोठोनी असेल कृपावंता. पाषाणाशी गुलमलता कैसिया परी फुटतील. आपद मस्तक वरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित. समार्थाचे घरीचे स्वान त्याशी सर्व ही देते मान. तैसे तुझ मनोतो दीन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेसी घालुनी झोळी. येणे तुझे ब्रिदावळी कैसे राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पयाला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता कोठोने आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती अन्य पुरविलेस मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केले क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा. कृपा आळुया परम पुरुषा करुणा कैसी तुझ नये. अंगीकारेसी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली आजनी मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारेला वडवानळ तेने अंतरी होते से विवळ. ऐसे असुनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने. क्रूमे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याच अंगीकार पैकेला. शंकर दिदले हळाहळा ते निळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा. अपराध माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखारी. दुष्टपतित दुराचारी अधमाहून अधम. विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पर पामरा माझी पामर व्यर्थ वडिवार जगी वाजे. काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्याचे बिडार. काम कल्पनेसी थोर दृढ येथे केलासे. 18 भार विनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा. ऐसे पतित मी खरा तरी तू पतित पावन शारंग धरा. तू अंगीकार केली गदाधरा कोण गुणदोष गनिल.
नीचा रतली रायासी तीस कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओवळ गंगेसी मळता गंगाजळ काकविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तयासी कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देवनी आकुळ मग काय विचारावे आस जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकारावरी अव्हेर समर्थ केला न पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझ नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतरण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एक एक मळापती तुझे नामी राहो माझी मती हेच मागतो पुढती परज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वांबरा जगद्गुद्वारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नरसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षक आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोध रूप निमग्ना शुद्ध सात्विक सुज्ञा गुण प्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्री वत्सलांशन श्रीधरा भयकृत भयनाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहार कारका वीरा सुखकारका तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक विवेकर वाणी वैरागरा मधुर मुरदैत्य संहार कारका असुर मर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुखकरा खंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्वापका जगद्वार्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन धेया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव अम्मा ए समयी ऐसे प्रार्थना करुणी देवीदास अंतरे साठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रगटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भिली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रुती श्रवण की जे सादर सावळा तनु सुकुमार कुंकुमकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्रनीळा चिये परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया करदळी स्तंभा चिये परी गुडगे मांडिया जाणुस्थळ कटी तटी किंकिनी विशाळ खालती विश्व उत्पस्ती स्थळ वरी झळाळी सोनसळा कटीवर ते नाभिस्थान जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य पूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुणी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलते चिये परी हृदयी श्री वत्सलांशन भूषण मेरवी श्री भगवान तयावर ते कंठ स्नान जयासी मुनिजन अलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिषते जाळ शोभती दोन्ही कर कमळ रतोत्पला चिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुटी बाहुभूषणे कंठे लिहिली अभयारणे सूर्यकिरणे उगवली कंठापुरते मुखकमळ हनुटी अत्यंत सुनिळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अंधारा माझी दंतपंक्ती
जिव्हा जैसी लावण्य ज्योती, अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक, जेते पवनासी झाले सुख, गंडस्थळीचे तेज अधिक, लखलखित दोन्ही भागी. त्रिभुवनेचे तेज एकवटले, बरवे पण श्रीगेसी आले, दोन्ही पतयानी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकट भ्रुकुट्या सुनिळा, कर्णद्वयाची अभिनव लीला, कुंडलांच्या फाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक. भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक, केश कुरळे अलौकिक, मस्तकावरती शोभती. मस्तकी मुकुट आणि किरीटी, सभोवती झिळमिळ्यांची दाटी, त्यावर मयूर पिच्छांची वेटी. जग ऐसा जगजेटी देखिला, ऐसा तू देवादिदेव, गुणातीत वासुदेव. माझी भक्तिस्तव, सगुण रूप झालाशी, आता करू तुझी पूजा, जगज्जीवना अधोक्षजा. अर्श भावार्थ हा माझा, तुझ अर्पण केला असे. करुणी पंचामृत स्नान, शुद्ध अमृतवरी घालून, तुझ करू मंगल स्नान. पुरुष सुक्ते करुणिया, वस्त्रे आणि यज्ञोपवित, तुझ लागू करू प्रित्यर्थ. गंधा अक्षदा पुष्पे बहुत, तुझ लागी समर्पू. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध. वस्त्रे भूषणे गोमेद, पद्मरागादी करुणी. भक्तवत्सला गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारुणी पदारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसे षेडोपचारे भगवंत, यथाविध पूजला हृदयात. मग प्रार्थना आरंभिली बहुत, वरप्रसाद मागावया. जय जय आदि श्रुती शास्त्र अगमा, जय जय आजी गुणातीत परब्रह्मा. जय जय आजी हृदयवासिया रामा, जगद्गुरुद्वारा जगद्गुरु. जय जय आजी पंकजाक्षा, जय जय आजी कमळाधीशा. जय जय आजी पूर्ण परेशा, अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती. जय जय आजी भक्त रक्षका, जय जय आजी व्यंकटनायका. जय जय आजी जगपालका, भक्तासी सखा तू एक. जय जय आजी निरांजना, जय जय आजी परात्पर गहना. जय जय आजी शून्यातीत निर्गुणा, परिसावी विज्ञापन एक माझी. मज लागी देई ऐसावर, जेने घडेल परोपकार. हेच मागणे साचार, वारंवार प्रार्थितसे. हा ग्रंथ जो पठन करी, त्यासी दुःख नसे संसारी. पठन मात्रे चराचर विजयी करी जगाते. लग्नार्थीयाचे व्हावे लग्न, धनार्थीयासी व्हावे धन. पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण, पुत्र देऊनी करावे. पुत्र विजयी आणि पंडित, शतायुषु भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंत रत, जयाचे चित्त सर्व काळ. उदार आणि सर्वज्ञ, पुत्र देई भक्ता लागून. व्याधिष्टांची पीडा हरण, तात्काळ की जय गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग, ग्रंथ पठणे सारावा भोग. योगाभ्यासियासी योग, पठन मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निपात. सभा व्हावी वश समस्त, ग्रंथ पठणे करुणिया. विद्यार्थीयासी विद्या व्हावी, युद्धी शस्त्रेण लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी, साधू साधू म्हणूनिया. आती व्हावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेचे दिजे मन. एवढे मागतो वरदान, कृपाणी दे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवी दासासी दिदले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जान निश्चयेसी. ग्रंथी धरोणी विश्वास, पठन करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश, क्षण एक न विसंबे. इच्छा धरोणी करील पठन, त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन, पठने एक मंडळ. पुत्रार्थी आणि 3 मास, धनार्थी आणि 21 दिवस. कन्यार्थी आणि षण्मास, ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग, इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग, पठने करुणी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त, ऐसा भोरिला श्री भगवंत. साची न मनी जयाचे चित्त, त्यासी अधपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी, त्यासी कृपा करील चक्रपाणी. वर दिदला कृपा करुणी, अनुभवे कळो येईल.
गजेंद्रियाची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलनिया स्वानंद कंदा सुखी केले ते वेळी वत्साची परी भक्तासी मोहे पान्हावे धेनू जैसी मातीच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडिलेसे तू ऐसा तू ए माझा दातार भक्तासी घालीशी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलला विष्णुदास अनिक न लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशिके कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणीती ब्रह्मादिक मुनिसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रिलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमूळी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाच्या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजिए मध्यरात्री बैसोनी स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देह भावासी नूर ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवूनी भाव वर प्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण श्री व्यंकटेशानर्पणमस्तु गोविंदा गोविंदा की जय मन गोविंद बोल बाला साहेब की जय गोविंदा लोकरक्षका गोविंदा गोविंदा हरि गोविंदा गोकुलनंदन गोविंदा